पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जडतील राशी पातकांच्या देव इच्छिराच्या चरणाची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जडतील राशी पातकांच्या काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जडतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने धरतील दोषी जडतील राशी पातकांच्या विठ्ठल पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने धरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत कीर्तन रूपी अर्थात निरूपणाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकोबार यांचा सगळ्यांचा बहुतांश परिचयाचा आणि संतपर असा असणारा पाच चरणाचा अभंग आहे. खरं तर तुकोबारायांचे अनेक अभंग या पंचम ज्याला मी वेद म्हणतो या गाथेमध्ये अनेक अभंग आहेत, पण त्यातले काहीशे अभंग असे की त्या अभंगाचा विचार केला, त्या अभंगाचा अभ्यास केला किंवा त्या अभंगाची सेवा केली तर नेमकं संतांचं लक्षण काय आहे, संतांचे नेमके गुणसाधर्म काय आहे आणि संत नेमके भेटले तर संत कसे असतील हे सांगणारे जे काही अभंग आहेत त्यातला आजचा एक अभंग कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या काही सूचना आहेत. खरं तर आजचा हा सद्गुणार्थांचा 231वा सोहळा. खरं तर हा सगळा सोहळा होत असताना इथल्या श्रोत्यांना काही सूचना द्याव्यात, काही निवेदन सांगावं किंवा काही प्रार्थना करावी असं मला वाटत नाही. कारण की 231 वर्ष सद्गुरुनाथांच्या समाधी सोहळ्याला झाली आहेत आणि त्याच्या आधी त्यांच्या संपूर्ण जीवनक्रमात या ठिकाणी अनेक उत्सव झाले आहेत, कीर्तनं झाली आहेत, भजनं झाली आहेत आणि परंपरेनं हा सगळा सोहळा चालू आहे. माणूस ज्या संगतीत राहतो त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, काही चांगले काही वाईट. तसं मी ज्यांच्या संगतीत राहिलो वाढलो, ज्यांची संगत ज्यांची कृपा म्हणजेच माझं जीवन, त्यांच्याकडनं काही ज्या काही गोष्टी या जीवनात सहजगत्या उतरल्या त्यातली ही आहे की कीर्तनामध्ये बसल्यानंतर काही सूचनांचं आपण तंतोतंत पालन करणं अपेक्षित आहे. इथली पहिली सूचना हे सगळ्यांनी आपल्या खिशामध्ये असणारं कर्णपिशाच काय म्हणतात त्याला तुमच्याकडे शुद्ध मराठीत मोबाईल कृपया ते आपण शांत करावे आणि एक असण्यापेक्षा 2-2 असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून थोडे हातात जो काही अल्प वेळ उपलब्ध आहे 2 तास 1.5 तास थोडी त्यांची जरा मुस्कटत हवी करा. म्हणजे त्याला काय करा, सायलेंट श्रोते हुशार सायलेंट मोड ऑन करा काही काळाकरता. कारण की आपल्या आयुष्यातला अत्यंत अनमोल असा आपण 2 तासाचा वेळ घेऊन काहीतरी श्रवणा करता. मी काही खूप वेळ कीर्तन करणार नाही कारण की इतके सगळे दिग्गज इथे उभे आहेत. काहीतरी यातल्या कुणालाही सांगितलं असतं की आज कीर्तन करा तरी चालून गेलं असतं, पण या गादीवर उभं राहण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्याचा उदय व्हावा लागतो अशी माझी प्रामाणिक श्रद्धा आहे.
खरं तर या ठिकाणी कीर्तन सेवेकरता आमचा नंबर लागला असता वयाच्या 50व्या 55व्या वर्षी, पण गुरुकृपा असली की माणसाला ते फार तात्काळ लवकर फळ मिळतं. ज्यांची आज कीर्तनाकरता सेवा होती ती अर्थात माझा आराध्य परम सद्गुरू श्री गुरुरे अण्णा, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना येता आलेलं नाही. तर कारण काय आहे ते सांगून टाकतो, म्हणजे थेट नंतर चिंतनाला मला एकदा गेलो गाडी बाहेर जाता कामा नाही. पूजनीय सद्गुरुनाथ आदरणीय मोहननाथ महाराज या ठिकाणी बसलेले. ज्यावेळी ही परंपरा किंवा आपण धर्मकार्य करत असतो त्यावेळी अनेक छोटे छोटे प्रवाह येऊन आपल्याला मिळत असतात. ते त्यांना ओढे असतात, कुठे झरे असतात, पण ते एकदा या अध्यात्मरूपी गंगेला मिळाले की ते सुद्धा काय होतात, गंगारूपी होऊन जातात. तसं अनेकांचे अनेक अनुयायी असतात. तसं आदरणीय त्यांचं कीर्तन होतं ते तीर्थरूप अण्णा, त्यांचे काही शिष्योत्तम आहेत. त्यांच्या एका कन्येचं लग्न होतं. एक नाही, दोन्ही कन्यांचं लग्न आजच्या दिवशी होतं. आणि खरं तर त्या घरामध्ये अगदी अध्यात्माचे त्याला म्हणून की बीज रोपण करण्यापासून सगळं कार्य ते अण्णांचं होतं. त्यामुळे आपल्या घरातलं एखादं शुभ कार्य असावं, मंगल कार्य असावं आणि आपल्या गुरूंनी त्या ठिकाणी उपस्थित असावं, शिष्याची भावना प्रामाणिक. त्या अनुषंगानं नाईलाज असतो त्यांना त्या ठिकाणी आज जावं लागलं. आणि त्या योगी आज त्यांनी मला जी आज्ञा केली त्या अनुषंगाने मला इथं उभं लागलं. त्यात एक बहुत सांगतो मी, महाराज आज जरी कीर्तनाला आले नसतील तरी त्यांचं सगळं मन कुठे आहे, कीर्तनातच. कारण की श्रद्धेय बाबांविषयी त्यांची असणारी श्रद्धा आणि साक्षात परम सद्गुरू आम्ही ज्यांना म्हणतो की सद्गुरुनाथ महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन कीर्तन करणं, सेवा करणं हे प्रत्येक कीर्तनकारात एक मला वाटतं की मनामध्ये असणारं एक सुप्त इच्छा असते की मला गेलं पाहिजे, मला ती सेवा भेटली पाहिजे. पण मी आज आदरणीय उद्धव महाराजांना सांगू इच्छितो, आदरणीय बाबांना सांगू इच्छितो की असंच कधीतरी भविष्यात आमची कन्या, अर्थात त्यांची आणि माझी कन्या काही वेगळी नाही. मगाशी मी आलेल्या महाराजांनी म्हटलं की आज जसं आदरणीय महाराज एका आपल्या अनुयायाच्या कन्येच्या विवाह करता गेले, त्यामुळे त्यांना आज कीर्तनाला उपस्थित राहू शकले नाही. तसंच भविष्यात ज्यावेळी उद्धव महाराजांच्या कन्येचा विवाह असेल तेव्हा सुद्धा कुठेतरी महाराजांना एखादं कीर्तन बोलवावंच. त्यामुळे आजच्या कीर्तनाची भरपाई आम्ही तेव्हा भरून काढू. आणि सांगायचा मुद्दा एवढाच आहे की मी काही आज कीर्तना करता आलेलो, काय म्हणतो मी, कीर्तना करता मी आलेलो नाही. समाजामध्ये फार कमी मंदिरं आहेत, फार कमी स्थानं आहेत की ज्या ठिकाणी जावं आणि आपला माथा टेकवावा. त्या ठिकाणी जावं, तिथली माती घ्यावी, ती आपल्या कपाळाला लावावी आणि समजावं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. अनेक लोक प्रयागराजला जाऊन आली. खरं तर तिथे गेली अत्यंत पुण्यवान आहे, तिथे गेलंच पाहिजे. पण वेळेअभावी मला काही जाता आलं नाही. मनात एक रुकरुक राहिली होती की प्रयागराजला आपण गेलं पाहिजे, पण आपल्याला जाता येत नाही. पण काय माऊलींची माझ्याची कृपा आहे की या अभंगाचं शेवटचं चरण आहे. तो का म्हणे, देव भक्ताचा संगम तेथे ओघणाम त्रिवेणीचा. देव आणि भक्ताचा संगम झाला की समजावं त्याच ठिकाणी त्रिवेणी आहे. आणि माझ्या माहितीनुसार नरेंद्रनाथ संस्थान म्हणजेच त्या ठिकाणी देव अर्थात सद्गुरू श्री बालाजी महाराज आहेत आणि संत अर्थात सद्गुरू श्री नरेंद्रनाथ आहेत. या ठिकाणी आल्याला मी गाडीतून उतरलो थोडीशी धूळ मातीची घेतली, मला कपाळाला लावली. वाटलं की आता आपलं जीवनाचं सार्थक झालं, आपल्याला प्रयागचं पुण्य. याचा अर्थ लोकांनी यातनं पाशी चोरवाट काढू नये की आता प्रयागराजला जायचं नाही, हा दोष लागेल. ज्यांना शक्य नाही त्यांच्याकरता हा उपाय. पण आता बाबा आलोच आहे तर मग मोकळं जाण्यापेक्षा कीर्तन करून जातो म्हणून कीर्तनाला उभा आहे. विठ्ठल 231 वर्ष झाले संतांच्या सद्गुरुनाथांच्या समाधी सोहळ्याला. खरं तर इतके वर्ष होऊन सुद्धा मनात बराचदा बाबा एक प्रश्न पडतो. समाजामध्ये अनेक स्तरावरती, अनेक शतकांमध्ये, अनेक युगामध्ये नानाविध प्रकारचे संत होऊन गेले. पण जे जे संत होऊन गेले ते ते संत आपल्याला कळाले का, हा मोठा प्रश्न आहे. कारण की संत दिसताना माणसासारखे दिसतात पण ते माणसासारखे असतात. संत ही अवस्था असते, ते दिसताना 2 हात 2 पाय 2 डोळे अगदी मनुष्यासारखा देह दिसतो, पण त्याचे अवयवते सुखाचे कोण. माऊली सांगतात, अरे संत दिसताना तुमच्यासारखे दिसतील पण ते इतरांपेक्षा वेगळे. का बरं? संतांना ओळखणं इतकं सहजगत्या सोपं नाही. आज जो सवेकरता अभंग घेतला, त्या अभंगामध्ये 5 चरण आहेत आणि त्या 5व्या चरणामध्ये काही संतांची विशेष लक्षणं सांगितली आहेत. पण संत कळाले का? बरं, आता मगाशी म्हणून गेलो मी, माणूस घडतो तो संगतीने, बिघडतो तो ही संगती नाही. या समाजामध्ये विशेषतः मला कौतुक वाटतं आपल्या महाराष्ट्राचं. या संपूर्ण भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, पण फक्त महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की त्याला राज्य असताना काय म्हटले गेले, महाराष्ट्र असं म्हटलं गेलं. का बरं? आपण कधी उत्तरेत जाऊन या महाराज,
उत्तरेत गेल्यानंतर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला ठाई ठाई फलक दिसतात. काय? देवभूमी में उत्तरांचल में आपका स्वागत आहे, अमका अमका आहे. पण महाराष्ट्रात मात्र आल्यानंतर आपल्याला कुठेही ते दिसत नाही. कुठेतरी मला विचारलं की महाराष्ट्राचं एका वाक्यात वर्णन करा, तर मी इतकंच सांगेन की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला देव सापडतील, पण संत शोधायचे असतील तर महाराष्ट्रात आल्याशिवाय पर्याय विठ्ठल. या सगळ्या संत परंपरेमध्ये मुकुटमणी म्हणून कोणाला जर पाहिलं जात असेल, ते म्हणतो की अवतार पांडुरंग नाम ठेवले. सगळ्यांना अर्धी मुखगत आहे. साक्षात पांडुरंगाचा अवतार म्हणजे सद्गुरुश्री माऊली. माऊलींची एक परंपरा, अर्थात ज्या परंपरेत आम्ही पाहिजे घ्या, सद्गुरुश्री आदिनाथांच्या मत्स्येंद्र गोरक्षम गणितथा निवृत्ती ज्ञान देवंश देवं चुडामणी नमः. चुडामणी महाराजांकडनं आलेली अगदी सद्गुरु गुंडा महाराजांपर्यंतची परंपरा, आणि पुढे अगदी सद्गुरुश्री झुंडा महाराज असतील, सद्गुरु भारद्वाज महाराज असतील, श्रीगुरुश्री चैतन्य महाराज असतील, तदनंतर प्रबोध महाराजांनी ती माझ्याकडे आलेली परंपरा. आणि अगदी याच परंपरेसोबत काय परंपरा दोन प्रकारच्या पाहिल्या जातात. एक असते विद्यावंशण आणि एक असते मांसवंशण. खरं तर माऊलींची आज अनेक लोक विचारतात की तुकोबारायांचे वंशज आहेत, माऊलींचे वंशज कुठे आहेत. मला आज महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा लोकांनी विचारलं की आम्हाला माऊलींचे वंशज पाहिजे आहेत, त्या वेळी मी सद्गुरुनाथ बाबांकडे बोट केलं. का बरं? माऊलींचे वंशज पाहिजे आहेत का? तुम्ही एकदा वर्धून देऊळगाव राज्याला जा, सद्गुरुश्री निरंजननाथ महाराजांचा मठ पहा, तुम्हाला निश्चित माऊलींच्या दर्शनाचा अनुभव मिळेल. काय खूप मोठा तामझाम, कडक कपडे, खूप एकदम त्याला म्हणतो आम्ही अगदी शुद्ध भाषेत झकपक म्हणजे संत का? नाही. संत हे अत्यंत सोज्वळ, साधे, सहज, जे तुम्हा आम्हाला सहजतेने भेटू शकतात, तुमच्या आमच्याशी सहजतेने संवाद साधू शकतात, आणि त्यांचं जीवन संत रूपी असतं. असं कुठं पाहायचं असेल तर महाराष्ट्रात जी काही मोजकी स्थानं आहेत, मला वाटतं त्यातलं एक मुकुटमणी स्थान म्हणजे आपला हा सद्गुरु धरणी केशरीनाथ महाराजांचा मठ. मी काही आलोय म्हणून फक्त त्यांचं कौतुक करावं आणि जावं, ही माणसं कौतुक करण्याच्या पलीकडची आहे. इथे यावं आणि फक्त निवांत माथा ठेवीचे चरणी घ्यायची भले, इथे यावं आणि फक्त माथा टिकवावा. मला वाटतं की सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. माऊलींची परंपरा पाहिजे असेल तर जशी आज गुंडा महाराजांची परंपरा आहे, तसं मला वाटतं की अगदी शिवदीनाथ महाराज असतील, लक्ष्मणनाथ महाराज असतील, सुद्धा बाबा आहेत, आणि अगदी मला वाटतं की त्या परंपरेतले आठवे कोणी असतील तर आठवा वेळोवेळा अर्थात आमचे परमस्नेही श्री उद्बोधनाथ महाराज. कौतुक का मला वाटतं, मग अशी म्हटलं मी दर्शनाकरताच आलो, पण आलो ते कीर्तन करून जातो. आता आलोच कीर्तन करायचं आहे तर थोडासा विस्तार करून देखील जातो. या ठिकाणी आल्यानंतर जी काही मला स्पंदन जाणवली, मी बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी गोमाता सुद्धा आहे. या ठिकाणी वेदांचं अध्ययन केलं जात आहे. या ठिकाणी वारकरी मुलांना शिकवलं जात आहे. खरं तर या ठिकाणी जी काही 30-35 मुलं शिकतात, बरोबर, त्या 30-35 मुलांचं कौतुक मला आहे. पण त्यासोबत या 30-35 मुलांच्या आईवडिलांचं सुद्धा कौतुक आहे. का बरं? तर त्या आईवडिलांना वाटलं की माझ्या मुलाला काय झालं पाहिजे, साधू झालं पाहिजे. समाजामध्ये साधुत्वाकडं, संतत्वाकडं आपल्या मुलाला घेऊन जाणारी माणसं फार कमी आहेत, आणि नेमकं कुणाच्या मागं गेलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. 700 वर्षापूर्वी एका रेड्याला कळालं की माऊलींच्या मागं, ऐकताय ना, कोणाला कळालं? किती पायाच्या? आणि आता 725-50 वर्ष होऊन गेली, पण अजून 2 पायाच्या कोणाला कळत नाहीये. आपला आपण तपासून घ्या. म्हणजे ज्या पशुला निर्बुद्ध म्हटलं जातं त्या पशुपशुधिकांना कळते की संतांच्या मागे गेलं पाहिजे. पण अलीकडच्या काळात आपण मात्र संत साहित्यापासून लांब होत चाललो. कारण काय याचं की आपल्याला संत नेमके कळत नाही. संत कसे आहेत? साधं उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल. संत ओळख नाही करता संत सहजासहजी ओळखता येत नाही. संत जर ओळखता येत असते तर मला वाटतं की ज्या श्री क्षेत्र आळंदीमध्ये माऊलींची समाधी आहे, संजीवन समाधी आहे, त्या आळंदीमध्ये आम्ही जेव्हा जात असतो, मला वाटतं की आदरणीय महाराष्ट्र सुद्धा ते शिक्षा करता होते. आपल्याकरता गौरवाची गोष्ट आहे की वारकरी कीर्तन परंपरेमध्ये सद्गुरुश्री जोग महाराज शिक्षण संस्था जी आहे, की कीर्तनकारानं कसं कीर्तन केलं पाहिजे, कसं अध्ययन केलं पाहिजे, कशी परंपरा सांभाळली पाहिजे, शिक्षण ज्या ठिकाणी दिलं जातं त्या ठिकाणी आदरणीय उद्बोध महाराजांनी जर प्रथम क्रमांक मिळवला असेल तर मला वाटतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी परंपरा किती विशुद्ध आहे. त्या आळंदीमध्ये ज्यावेळी आम्ही माऊलीच्या दर्शनाकरता जातो, आज काळ बदलला. आज सगळ्यांना सुभीचे दिवस आहेत. आमच्या शेतकरी भाषेमध्ये चांगले दिवस आहेत. आज आम्ही कीर्तनाला आलो, कीर्तन संपलं. कीर्तनात काय सांगितलं? आम्ही संतांचं चरित्र सांगितलं. काय सांगितलं? संतांचे अभंग सांगितले. काय सांगितलं? एखाद्या गीतेचा श्लोक सांगितला. देवाचं नाव घेतल्यानंतर फक्त पुंडलिकावर हरिविठ्ठल म्हटल्यानंतर तर आम्हाला कीर्तनानंतर गुलाबजामुन मिळत असतील
तर विचार करा, संतांचं नाव किती मोठं आहे. पण ज्यांचं नाव घेऊन आज आम्ही मोठे होतो त्या संतांनी काय सोसलं हे जर बारकाईने बघितलं तर कळेल संतांचं जीवन किती खडतर होतं. संत सहजासहजी ओळखता येत नाही. का बरं? ज्या माऊलींची समाजात आपल्याला आळंदीमध्ये दिसते त्या माऊलीने एखाद्या वेळी वाटले की आज आळंदीत जावं, काही भिक्षा मागावी आणि काहीतरी आपला भरण पोषणा करता. लहानकी मुक्ताई होती, सुभण काका होते. मुक्ताबाईंनी सांगितलं की दादा आपला काहीतरी खाण्याकरता मांडे पाहिजे, मांडे खायचे. त्याकरता घरात काही अन्न नव्हतं, कोरांना नव्हतं. माऊलीने त्या आळंदीमध्ये जावं आणि म्हणा ओम भगवती भिक्षा ही आळंदीत भ्रमंती करावी, भिक्षा मागावी. आळंदीतल्या एकाही माणसानं माऊलींना भिक्षा दिली नाही. काल परवा आळंदीला गेलो होतो महाराज. माऊलींचा मंदिराचा कळस पाहिला, तो सोन्याचा कळस आहे. माऊलींचा मुखवटा पाहिला, पुण्याच्या एका सऱ्याफानाचा मुखवटा रात्री चांदीचा सोन्याचा केला आहे. तर बघितला आणि माझा एक डोळा हसला आणि एक डोळा रडला. एक डोळा का हसला बरं? तर माझ्या माऊलींना सोन्याचा मुखवटा आहे, चांदीचा मुखवटा आहे. आज माऊली थोडे अत्तराची दिवेत. एक डोळा हसला आणि एक डोळा रडला. का बरं? याच माऊलींनी ज्यावेळी आळंदी क्षेत्रामध्ये भिक्षा मागितली असेल, आळंदीतल्या एकाही माणसानं माऊलींना भिक्षा दिली का? नाही. आज आळंदीला आम्ही ज्यावेळी वारीत जातो लोक आम्हाला म्हणतात महाराज काही एखादा पास असेल तर द्या. का बाबा? नाही इंद्रायणीची रांग जी दर्शनाची 24 तास रांग गेली आहे, 22 तास रांग आहे. मग काय पाहिजे? नाही काही वशिला असला तर एखादा पास भेटला तर काय करता येईल आम्हाला? तात्काळ दर्शन. आता पुन्हा एक डोळा हसला आणि एक डोळा पुन्हा रडला. का बरं? आणि आज फक्त माऊलींना हात लावण्याकरता लोक 24 तास इंद्रायणीच्या पलीकडे रांगाला उभ्या. पण जोपर्यंत माऊली होत्या सावली पडली तर लोक म्हणायची संन्यासाची पोरे विटाळा झाला. तीच लोक इंद्रायणीचा अंघोळ करायची. लक्षण तसंच आहे, संत कळायलाच आहे. अगदी मगाशी येताना समृद्धीवरून आलो मी, मध्ये शिर्डी म्हणून मी तो फलक पाहिला. एक संत होऊन गेले अर्वाचीन काळातले साईबाबा नावाचे. त्यांनी जगाला उपदेश केला श्रद्धा आणि सबुरी. परमार्थात श्रद्धा असली पाहिजे, संयम असला पाहिजे. एक ना एक दिवस त्या निष्ठेचं फळ मिळतं. अहो आम्ही गेलो होतो नरहरी महाराजांच्या मठामध्ये. आम्ही 5 वर्ष जात होतो महाराज. पण काय नंतर आम्हाला महाराज भेटले. आम्ही मठात जाणं काय केलं? थांबवलं आणि त्या महाराजांच्या मागे समजायचं हा अजून कच्चा नाही, त्याचं अजून काही झालं नाही. परमार्थ हा असं क्षेत्र आहे की इथं फार मोठी परीक्षा पाहिली जाते. तिथे तात्काळ तातडी चालत नाही. तिथे काय लागतो? संयम, परिश्रम आणि निष्ठा. तुमची एकदम चालत तातडी प्राप्त काळ घडी. आपला जोपर्यंत भाग्योदय होत नाही, संतांची कृपा होत नाही, तोपर्यंत परमार्थात लगबग करून जमत नाही. साईबाबा सांगतात काय किंवा श्रद्धाने समोर ठेवा. संत होते, खूप मोठे संत होते. पण त्या बाबांना वाटलं एक दिवस की दिवाळी आली आणि माझ्या द्वारकामाईमध्ये मला दिवाळी करता काही दिवे लावायचे. खूप नाही पण एखादा तरी दिवाळीचा सण आहे, आपण दिवा लावला. ते खूप मोठे रामभक्त होते. तर दिवा लावला. पण दिवा लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दिव्यामध्ये ओतण्याकरता काय नाहीये? तेल नाहीये. ठीक आहे बाबा, शिर्डीतली माणसं आपलीच आहेत. बाबा द्वारकामाईमधून बाहेर पडले आणि त्यांनी घरघरी गेले आणि सांगितलं बाबा दिवाळी तसं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही दिवाळी करता, मला वाटतं की माझ्याही द्वारकामाईमध्ये मला एक तेलाचा तुपाचा दिवा लावायचा. काय पाहिजे? बाबांनी फक्त पळीभर तेल मागितलं. शिर्डीतल्या एकाही माणसानं बाबांना पळीभर तेल दिलं नाही. संतांना काहीही अशक्य नाही. बाबा आले, उद्विग्न झाले की ज्या लोकांकरता आपण काम करतो ती लोक जर आपल्याला पळीभर तेल देत नसतील, ठीक आहे संतांचं काय, संत थोड्यापुरते रागवतात, पण त्या रागवण्यामध्ये देखील समाजाचं कल्याण असतं. आले त्यांनी त्या दिव्यामध्ये काय ओतलं? पाणी ओतलं आणि पाण्याने दिवा पेटवला. संतांची दिवाळी राहिली का? नाही. कदाचित आज मला बऱ्याचदा विचार करतो मी,
कदाचित जर त्या शिर्डीमध्ये साईबाबा नावाची संत झाली नसते, शिर्डीला चार पायाला शिर्डीने नाही कुत्र्याने सुद्धा विचारलं नसतं. त्याला महत्व कोणामुळे? फक्त आणि फक्त बाबांमुळे महत्व. आता मुद्दा माझा हा, रोज पेपर ओढल्यानंतर त्या पेपरामध्ये लिहिलेलं असतं, आज बाबांना 4 किलो सोनं, 2 किलो सोनं, बाबांचं सिंहासन सोन्याचा, अख्खी द्वारकामध्ये सोन्याची, मंदिराचा कळस सोन्याचा. पण आपल्याला हे विसरून जमणार नाही की जोपर्यंत तो फकीर होता, तो बाबा होता, ते संत होते, तोपर्यंत ते एका दगडावरच बसले. म्हणजेच काय, संत आहेत तोपर्यंत लोकांना कळत नाहीत आणि गेल्यावर कळल्याशिवाय विठ्ठल. मग आता हे नेमके संत ओळखायचे कसे? उदाहरण काही मग काय करायचं? आपण सगळ्यांनी गीता बारकाईने पाहिलेली आहे. 12व्या अध्यायामध्ये एक गीतेचे टूक सतत पुन्हा आलंय, योमे भक्त समे प्रिय. त्याच्यामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर एक सुची नावाच्या श्लोकामध्ये उल्लेख आला. सुची म्हणजे काय? संत कसे? संत हे शुद्ध आहे. संत हे मला वाटतं की पवित्र आहे. मला सांगतात संतांना ओळखायचं ते कसं ओळखायचं? मला सांगतात संतांना ओळखण्याकरता काहीतरी आपल्याला परीक्षा करावी लागेल किंवा काहीतरी आपल्याला कोण एखादं उदाहरण सांगावं लागेल. बऱ्याचदा उदाहरण सांगितल्यानंतर माणसाला झटकन कळतं. शुचित्व याचं आपण बारकाईने अभ्यास करताना शुचित्व हा विषय जर डोळ्यापुढे आला तर नेमकं शुचित्व काय काय आहे? आपण जर बारकाईने शास्त्र बघितलं तर 3-4 गोष्टी शुचित्व या नियमाखाली आपल्याला बघता येतील. पहिलं, आता आल्याला पाहिलं मी की या संस्थानामध्ये काही गायी बघितलेल्या आहेत. हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याकडे म्हटलं जातं की शुचित्व अर्थात पवित्र होण्याकरता, शुद्ध होण्याकरता गायीला जर एकदा स्पर्श केला तर आपण काय होतो? सगळ्यांना ऐकू येते ना? काय होतो आपण? पवित्र. बोलत आपण पवित्र होतो. विचार करा, साधी गोष्ट आहे. आपण कीर्तनाला निघालो, आपण गावात नाही येतोय, आसपासच्या पंचक्रोशीत येतोय आणि कीर्तनाला जात असताना समोर जर एखादी गाय आली तर आपली काय प्रतिक्रिया असते? मला म्हटलं काहीतरी सगळं सदमासारखं. काय करतो आपण? गाईला हात लावतो आणि भले कितीही गडबडीत असू द्या, वेळ असला तरी तो विचार जाईल, गाईला गोंजारेल, अंधारेल, पाठीवरून हात फिरवेल, नमस्कार करेल. बाबा का बरं? 33 कोटी देवता गायीच्या उदरामध्ये वास करतात. अर्थात गाय ही आम्हाला परमेश्वरा इतकी पवित्र आहे. पण अशीच जर आपल्या पुढे एखादी म्हैस आली, आपण पाया पडू का? ऐकू येत आहे? पाया पडू का आपण? का बरं? धर्मशास्त्रानं गायीला काहीतरी पावित्र्य प्रदान केलं आहे. गायीची पण त्यात पण प्रकारे मला गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला काय म्हणलंय आपण? पवित्र आहे. मृत्यूनंतर आपण जातो का? नाही. ठीक आहे, काही त्याच्यामध्ये गुणदोष असतील. पुढे म्हटलंय मृग. मृग म्हणजे हरिण. हरिण हरणाचं जे वरचं कातडं जे असतं ते काय म्हणलं? साधने करता पवित्र म्हणलं. तिसरं म्हटलंय व्याघ्रासन, वाघाचं आसन. बघितलंय का? तुम्ही वापरता का? तुम्ही कधी घ्यायला गेलाय का? महाराज गेलो होतो, काय झालं? देव पाहावाय असे गेलो, तेथे देवाची. वाघाचा कातडं कधी पवित्र आहे? जिवंतपणी का मृत्यूनंतर? मृत्यूनंतर. का जिवंतपणी का नाही बरं? तुम्हाला वाघ म्हणलं तर आता श्लोकच म्हणू आपण, पंक्तीची वेळ झाली. महाराज या सगळ्या प्रकारामध्ये गायीचं त्वचा, गायीचं जे काही वरचा भाग आहे, अर्थात त्याला म्हणतो की आपण गायीची त्वचा ती पवित्र आहे. मृग पवित्र आहे. व्याघ्रासन पवित्र आहे. म्हणजेच काय दिलं? काही गोष्टींना पवित्रता प्रदान केली. हे झालं कशाचं? पशुवर्गातलं. दुसरं म्हटलंय की जे मला उदाहरण दिलं मृग, त्या मृगाच्या कडनं मिळणारी कस्तुरी जी आहे, मृगाच्या नाभीमध्ये एक घाण साचते, त्याला आपण काय म्हणतो? कस्तुरी. कस्तुरी. कस्तुरी कशी असते? सोनं जर आज असेल आपल्याला 80,000 रुपये तोळे, तर कस्तुरी असेल 8 लाख रुपये तोळा. सध्या सुदैवानं 2 ठिकाणी ती वापरली जाते. एक म्हणजे तिरुपतीचे भगवान श्री बालाजी आणि दुसरं म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाला. आपली मोडी बाबडी वारकरी माणसं पंढरपूरला जातात. त्या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ती बिचारी बाई बसलेली असते, केसे विस्फारलेली, साडी बळकटलेली, आणि ती म्हणते कस्तुरी घ्या कस्तुरी. आपणही जातो, विचारतो बाबा कशी कस्तुरी? काही नाही, 1000 रुपयाला कस्तुरी. कितीला? ऐकताय का? कितीला? जी कस्तुरी 8 लाख रुपये तोळा आहे, ती कितीला देते ती आपल्याला? आणि आपली वारकरी हुशार, कशा लागतात बाई तुला? 1000, 100 रुपये देतो दे. आणि 1000 रुपयाची कस्तुरी आपण किती रुपयात आणतो? 100 रुपयात आणतो. विठ्ठल
कुठं जाऊ आपण? कस्तुरी 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 एक ठरवा 1000 का 100? ठीक आहे. आपले बिचारे भोळे बाबडे वारकरी त्या बाई जवळ गेले म्हणे, मावशी थोडी कस्तुरी. 1000 सांगते, आपण कितीला मागतो? 100. तर विचार करा, 8 लाख रुपये तोळा कस्तुरी असतात. इतर अशी कल्पात मिळत असती तर ती आस्तुरी अशी रस्त्यावर बसली असती. पण आपण भोळे भावलो. सांगायचा मुद्दा काय माझा, सर्वसामान्यपणे आपण जर 4 दिवस आंघोळ केली नाही आणि आपल्या जर नाभीत घाण साठली तर तिचा दुर्गंध येतो. पण मृगाच्या नाभीतली घाण ही 8 लाख रुपये तोळा आहे आणि ते देवाला देखील पूज्य आहे. म्हणजेच काय, मृग कसा आहे? पवित्र आहे. गाय पवित्र आहे, मृग पवित्र आहे, व्याघ्र पवित्र आहे. अर्थात व्याघ्राचं त्वचा पवित्र आहे, आसन पवित्र आहे त्याचं. ठीक आहे, हे झालं गणाचं, हे झालं पशु वर्गाचं. शास्त्रकार पुढे सांगतात की शुचित्व शुद्ध काय आहे, शुद्धता कशाने प्राप्त होते. धातूमध्ये काही गोष्टींची वर्णन केली गेली आहे. धातुशास्त्रात आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणतो की सोनं, सुवर्ण ही भगवंताची काय विभूती आहे. बारकाईनं ऐका, कीर्तन कोणा एवढं वाक्य जरी समोरचं कळालं तुम्हाला तरी माता त्याने सार्थकी लागलं. जगात तुमच्याकडे काही असो ना असो, पण सोनं मात्र असलं. महाराज तुम्ही काय सांगताय? बरोबर सांगतोय, ऐका. काय असलं पाहिजे? सोनं सगळ्यांकडे. तुमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, सोने रुपये धन आम्हा मृत्तिके समान. तुम्ही अर्धाच अर्थ लावला, अर्थ नीट लावला पाहिजे अभंगाचा, संत चरणांचा. मला सांगतात की सोने रुपी धन आम्हा मृत्तिके माती मोला आहे, पण कधी ते आपल्याकडे असलं तर. खिशात एक आणा नाही, मला म्हणा नाना नाही, असं होत नाही. तुमच्याकडे धन पुष्कळ आहे, पण पुष्कळ धन असून त्याची आसक्ती असू नये, त्याच्याविषयी मोह असू नये. म्हणजेच काय, सोने रुपये धन आम्हा मृत्तिके. पैसा बक्कळ असला पाहिजे, पण असलेल्या संपत्तीचा अहंकार असता कामा नये. म्हणजेच काय, ते मातीमोल मानलं पाहिजे. भगवंत म्हणतात की सोनं ही माझी विभूती आहे. सोनं हे कसं आहे? पवित्र आहे. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे, विशेष करून आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीनं सांगणं आहे माझं. आहेत त्या लाडक्या बहिणी सगळ्या, ह्याला सांगणं आहे माझं, बाबांनो सोनं वापरा. का बरं? तो बी आता आले तर होटात, आले तर पोटात ठेवत नाही. बरं जाऊ द्या, परत कधी सांग. बरं सांगतोस. काय झालं, माझं सोनं इतकं पवित्र आहे. आमचे आदरणीय मागे प्रभंजन दादा बसलेत, आमच्या वहिनी बसल्यात. त्यांनी गाडी घेतली आणि मला गाडी पूजना करता बोलवलं. काय कार्यक्रमाने मला जाता आलं नाही. पण त्यांना मी काही नियम सांगितला की नवीन वाहन घेतलंय, पूजन करत असताना आपण गोग्रास ठेवला पाहिजे. वाहनाची पूजा करताना आपण काही सुवर्ण एखादी अंगठी काढून ठेवायला पाहिजे वाहनावरनं. हात घातला पाहिजे, व्यवस्थित गुरुजींना बोलवलं पाहिजे, काही मंत्रोच्चार केले पाहिजे. आणि या वाहनाला वाहन म्हणण्यापेक्षा याला आपण सेवार्थ म्हटलं पाहिजे, कारण की ही आपली लक्ष्मी आहे. ते म्हटलं भारत तुम्ही येत नाही, पण तुम्ही सांगितलं मात्र आम्ही सगळं करतो. आता आमच्या वहिनी होत्या. आता गाडीची पूजा करतोय खरं आपण, पण पूजा करत असताना दादांनी हातातली अंगठी काढली
त्यांचं एक फार्म हाऊस संभाजीनगर जवळ, आणि ती अंगठी त्यांनी ओवाळून गाडीला त्या ताटात ठेवली. त्यांचं दुर्दैव आणि पुढे घडलेल्या प्रसंगाचं सुदैव. ते सगळी गोग्रास घेतलं त्यांनी, ताट घेतलं आणि त्यांच्यासोबत जो काही कर्मचारी काम करायला सांगितलं, आपल्या शेजारल्या गोठ्यात नेऊन ते गाईला घास भरवून आण. पण हे सगळं करत असताना मात्र ते दादाच्या हातातले अंगठी काढायचे कुठे गेले, विसरून गेले. आता त्यांच्या गोठ्यात बैल आहे, गाय आहे, ते खाल्लं कुणी? गाईने तो गोग्रास खाल्ला. आणि त्यांना 2 दिवसानंतर आठवलं की हातातली अंगठी कुठे सापडत नाही, म्हणजे गेली कुठे. पण बुद्धीला ताण दिलं, लक्षात आलं की गाडीची पूजा करत असताना आपण ताटातल्या नैवेद्याजवळ ती ठेवली होती. चुकून आपण त्या शेतातल्या माणसासोबत ती गेली आणि त्यांनी काय केलं, ते गाईला खाऊ घातलं. आता मला फोन आला की तर काय करायचं, अंगठी तर गेली. म्हटलं तुम्हाला किरकोळ आहे, 5-50 हजार जाऊ द्या, समर्पया. ते म्हणले महाराज 80,000 रुपये तोळा आणि अख्खी एक तोडायची होती, समर्पयान कसं काय? म्हणले काम करा दादा वहिनी, दोघे त्रास करून घेऊ नका. कोण काय शेतातला कोणी शेतकरी काम करणारा गडी असला एखादा माणूस, त्याला सांगा फक्त की रोज समोरचे येणारे 8 दिवस रानात जाऊन बसा. पुढे सांगायची गरज आहे का? हा, बिचारा त्यांचा गडी रोज सकाळी 6 वाजता जायचा. गाईनं काम केलं तो बिचारा, ऐकताय ना? तुम्हाला कळतंय ना मी सांगतो ते? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस गेले. पण कष्टाचं असलं की माणसाला पुन्हा आहे असं माघारी मिळत असतं. माझं ते कष्टाचं होतं. 8 दिवसांनी गाईच्या सगळ्या पोटाचा प्रवास करून ती अंगठी म्हणा की आली, एखादीचा लाभ होऊ द्या, ती अंगठी माघारी आली. परिणामतः आता ती अंगठी गाईच्या पोटात आली, शेणातनं खाली पडली. आता काय करायचं, ते फेकून द्यायची? शास्त्र म्हणतं सोनं घाणीत जरी पडलं तरी ते अशुद्ध होत नाही. ते उचलावं, धुवावं आणि पुन्हा काय करावं, परिधान करावं, वापरावं. आणि आता जर 80,000 रुपये तोळा असेल मग तर करावंच करावं. गोष्ट संपली, सिद्धांतावरती या. सोनं घाणीत पडलं पण सोनं अशुद्ध होत नाही. म्हणजे सोन्याला काय म्हटलंय, पावित्र्य दिलंय. तांबा पवित्र आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक तांबा असेल, पितळ असेल, प्रत्येक घरामध्ये तांब्याची पितळेची हंडी असायची. कधी म्हणतोय मी, पूर्वीच्या काळी. आता फक्त आम्हाला धुवायचा कंटाळा म्हणून ते कुठे गेले सगळे, मान्य केले म्हणून. बरं, म्हणजे काय, धातूला काही ना काहीतरी पवित्रता प्रदान केली आहे. हे झालं धातूच. पुढे म्हटलं त्यांनी की आपल्याकडे काही नदी पवित्र आहे. नदी म्हणजे कोणती? खरं तर आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की असं म्हटलं जातं की हिंदू घरात जन्माला यावं आणि कधी ना कधीतरी एकदा तरी गंगेचं आपल्याला स्नान घडावं, काहीतरी गीता वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी. म्हणजेच काय, ज्या काही पवित्र नद्या सांगितल्या त्याच्यामध्ये गंगा आणि सिंधू 2 नद्यांचं वर्णन केलंय. गंगा किती पवित्र आहे असं सांगतात की गंगा इतकी पवित्र आहे की वाचे म्हणता
मेल यात नवल नाही. गंगेचं उच्चारण जरी केलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, आपल्या जीवनातले सगळे दोष नाहीसे होतात. कशाने? गंगेतल्या एका स्नानाने. दुसरं म्हटलंय की सिंधू नदी. दुर्दैवानं सध्या सिंधू काही आपल्यामध्ये, ज्यावेळी या देशाची दोन शकलं झाली, दुर्दैवानं सिंधू नदी पाकिस्तानात गेली, पण गंगा नदी मात्र आपल्याकडे राहिली. आता गंगा आणि सिंधू कुठं? फक्त लग्नातल्या. मग गंगा यमुना सरस्वती. आता सगळ्यांना अनुभव आहे. कशाला दुःखात दिवस सगळ्यांना अनुभव घेतले. एकदा पदरात दुःख पडले बस झालं. पण काय पवित्र? गंगा पवित्र आहे मंडळी हो. धातू पवित्र आहे, पशु पवित्र आहे, ती कस्तुरी पवित्र आहे, आणि अन्य अन्य सगळ्या गोष्टी पवित्र जरी असतील तरी सुद्धा शुचित्व हा गुण पाहत असताना किंवा हे विधान पाहत असताना आजच्या अभंगामध्ये तुकोबाने सांगतात की हे सगळं पवित्र आहे. आणि सगळे पवित्र जरी असेल तरी साधू कसा ओळखायचा? तर अभंगाचं पहिलं शब्द पवित्र तो वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील राशी पातकांच्या. धातू पवित्र आहे, पशु पवित्र आहे, आणि अन्य अन्य सगळ्या गोष्टी पवित्र आहेत. पण हे जरी पवित्र असेल तरीही हीच पवित्रता जर सहजगत्ता कोणाकडे मिळत असेल तर केवळ आणि केवळ एका संतांच्या अर्थात सज्जनांच्या संगतीनं अर्थात दर्शनाने मिळते. मला सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. खर तर या चरणाचं पहिलं टूक जरी उच्चारलं पवित्र तो देह, मोठा प्रश्न निर्माण होतो. का बरं? देह पवित्र आहे का? संतांची चरण जर सगळी बघितली बारकाईने मला सांगतात की नाही, अपवित्र. या देहा एवढं अपवित्र काहीच नाही. अनुभव घ्यायचा तर 4 दिवस फक्त आंघोळ करू नका, कुत्र सुद्धा बाजूला फिरकणार इतका तुमचा देह कसा आहे? म्हणा की पवित्र अपवित्र आहे. हा कारण ज्या म्हणतात की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. ज्या अर्थी तुकोबरा या देहाला पवित्र म्हणतात त्या अर्थी त्याची काहीतरी लक्षणं पाहावी लागते. मुळात हा देह अपवित्र आहे, पण त्याला जर ते पवित्र म्हणत असतील तर काय कारण आहे? मला सांगतात त्या देहाला पवित्र म्हणण्याकरता काहीतरी कारण व्यवस्थेने दिली आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ज्या अर्थी देहाला पवित्र म्हणतात त्या अर्थी देह पवित्र नाही, तो पवित्र करून घ्यावा लागतो, काहीतरी विशेष कष्ट करावे लागतात. एक वाणी पुण्यवंत. वाणीला पुण्यवंत म्हटलंय. आताच्या काळात तुकोबाराय जर असते तर ते म्हटले असते वाणी शिववंत. की आपल्याकडे आज कुणीही सहज सोपं म्हणत नाही.
पण ज्या अर्थी त्यांनी वाणीला पुण्यवंत म्हटलंय त्या अर्थी आपल्या वाणीत दोष आहे, पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर वाणी कशी होते? पुण्यवंत होते. खूप जास्त विस्तार करणार नाही, पण असं झालंय म्हणून सांगून जातो, सगळं झालंय म्हणून सांगतो. बाबा जसं आपल्याकडे आपण कीर्तना करता आलो तसं आदरणीय अण्णांसोबत अनेक ठिकाणी कीर्तन करता जावं लागतं. तर गावी गेलो होतो का, आणि कीर्तनानंतर भोजनाची व्यवस्था सगळीकडे असते, तुमची देखील आहे, काळजी करू नका. हा, तर घरी गेलो आणि त्या मावशीनं काहीतरी भोजनामध्ये भाजी आणून वाढली. खरं तर ती भाजी तर लोकांना सवय असते की महाराज घ्या, महाराज घ्या. माऊलीने खूप सुंदर होई केली, सुगरणी आणि उदारे रसज्ञ. आणि काही काही महिला इतक्या सुगरण असतात की त्या माऊलीने दगडाला जरी फोडणी दिली तरी त्या अमृतासारखं लागतं. आणि काही काही महिला आमच्या मुंबईतल्या आहेत, काय सांगू तुम्हाला महाराज, लाईव्ह सुरू बोलत नाही जास्त मी, आपल्याला जायचे बाहेर कुठं. कारण त्या बिचाऱ्या माऊल्या मुंबईसारख्या ठिकाणच्या, पुण्यातल्या म्हणजे खेड्यातल्या सोडून शहरातल्या सगळ्यात तर काय खूप शिकल्या, त्यामुळे स्वयंपाकाकडे एवढी रुची नसते. अचानक लग्न होतं, मग स्वयंपाकाची जबाबदारी अंगावरती पडते. मग त्या माऊल्या काय करतात, 56 प्रकारचे भोजन बनवण्याचं पाकशास्त्राचं पुस्तक आणतात. ती बिचारी तेल टाकते, 2 चमचे मिहरी, 2 चमचे जिरे, 2 चमचे झालं. एवढ्या ह्याच्यामध्ये त्या फोडणीचा पाक जाळ होऊन जातो. आणि अशी फोडणी ज्यावेळी आम्हाला खायला मिळते त्यावेळी महाराज गोमूत्र पिल्याची तरी असं वाटतं एक गोमूत्र बरं बाई, तुझे जेवण नको. तर माऊलीकडे गेलो, आणि माऊलीकडे गेल्यानंतर विषय असा झाला की विठ्ठल माऊलीचं नाव घेतलं आणि साक्षात माऊलीच मुंबईवरूनच अवतरल्या. तर आता मुंबईतल्या लोकांचं काय सांगायचं. महाराज एखादी माऊलीच्या हाताला चव अशी असते की ते दगडाला फोडणी द्यावी, आमटी उत्तम. पण एखाद्याचं उदाहरण सांगितलं की गोमूत्राची आठवणाशिवाय घरात नाही. किंवा घरी सद्गुरुनाथांसोबत जेवणा करता गेलं, महाराज त्या माऊलीने एक भाजी आणली वाढली. आता लोकांना वाटतं की महाराज लोक लाजतात जेवताना. नाही, आम्हाला रोज एक गाव कीर्तनासाठी आहे आणि रोज एक घर जेवणासाठी, त्यामुळे आम्ही लाजत नाही. पोटाला लागलं तेवढं हक्कानं मागून होतं की बाई अजून वाढ. त्या माऊलीने 1 नाही 2 नाही 3 नाही महाराज 6 वेळा भाजी वाढली. किती वेळा? 6 वेळा. आणि 6 वेळा मला असं वाटलं की पुन्हा एकदा हिने वाढली पाहिजे. पण परत नंतर असा मनात विचार आला की उद्या आपल्याला शिक्का लागू नये की असले गोष्टी महाराज असतील दुष्काळातले, मान तालुक्यातले, साताराचे, पण जेवणाचा दुष्काळ पडला की काय 6 वेळा वाढली अजून वाढच म्हणतात. मग आपण राहिला असतो, हाताकडता घेतला. इच्छा होती पुन्हा भाजी मागण्याची, पण पुन्हा भाजी काय मागितली, थोडं लाजलो. हात धुतला वगैरे. पुन्हा त्या मावशीला विचारलं जाताना, महाराज जेवण झालं का? मावशी जेवण तर फार सुंदर झालं, आणि मला भाजी थोडी अजून घ्यायची होती, पण थोडंसं आधी 6-7 वेळा घेतली, आता पुन्हा मागावी तर थोडंसं मन माझं लाजलं, त्यामुळे मी मागितली. अरे थांबा थांबा, अजून पातेलं बरं आहे आणून देते. म्हटलं आता नको, आता हात धुतला, आता काय तुझी भाजी नको. पण म्हटलं आता ही भाजी आवडली आहे, माझ्या घरी माझी आई आहे, माझी पत्नी आहे, माझ्या वहिनी आहेत, नेमकी भाजी काय केली होती हे जर मला कळालं तर मग मला थोडीशी त्याची रेसिपी लिहून द्या. कागद पेन काढतो, लिहून घेतो, आणि आहे असं घरी जाऊन बनवायला सांगतो. तर माऊलीने विचारलं, महाराज ठीक आहे सगळं, पण तुम्हाला कारला आवडतं का आधी सांगा. म्हटलं मला मधुमेह आहे, माझी साखर 600 आहे, डॉक्टरांनी अनेकदा सांगितले की महाराज शुगर आहे तुम्हाला, कारलं खा. पण कारल्याचं मी नाव सुद्धा काढत, इतकं कारलं कडू आहे, नाव घेतलं तरी मला आतमध्ये कडूपणा वाढतो, त्यामुळे मी काय कारलं खात. माऊलीने सांगितलं, महाराज कारलं खात नाही, बरोबर आहे, पण तुम्ही जी भाजी आता 6 वेळा मागून खाल्ली ती काय होतं? कारलं होतं. महाराज कारलंच होतं. म्हटलं कसं काय? त्या माऊलीने सांगितलं, महाराज काही नाही, साधं गणित आहे, आपल्याकडे पाकशास्त्र नावाचं शास्त्र आहे. काय थोडं खोबरं सगळं सांगत नाही लोक, म्हणते मला विना ठेवण स्वयंपाकच करा. मला काय थोडंसं खोबरं घेतलं, काय लिंबू घेतलं, गुळाचं पाणी घेतलं, तर ते भिजत ठेवलं, बिया सगळं बघा मागच्या महिने लिहायला लागलं. घेतलं महाराज, ते बिया काढल्या, ते भिजवत ठेवलं, आणि रात्रभर कारलं त्यात भिजत ठेवल्यानंतर लिंबाच्या रसामध्ये त्यातला कडूपणा हळूहळू हळूहळू काय झाला, निघून जावा. आणि कडू कारलं कसं झालं? कसं झालं? गोड झालं. हा देह कसा आहे? हा देह मुळात अपवित्रच आहे.
पण ज्यावेळी याच्यावरती हरिनामाचे हरिपाठाचे संस्कार होतील, नामसंकीर्तनाचे मला वाटतं संस्कार होतील, त्यावेळी हा अपवित्र देह कसा होतो? मला सांगतात की हरिपाठ कीर्ती ज्याप्रमाणे कारला असताना कडू आहे, मूळ स्वभाव कसा आहे? कडूला. तसा या देहात मूळ स्वभाव कसा आहे? अपवित्रच आहे. वाणी आपली पवित्र आहे का? नाही महाराज. खरं तर आपण कधी पश्चिम महाराष्ट्रात आलात तर तिथं कोल्हापूर नावाचा एक जिल्हा आहे. तिथल्या लोकांची भाषा बोलताना सुरू होते शिवीन, मध्ये वाक्य, पुन्हा शिवी, वाक्य पूर्ण. काही ठिकाणची ती बोली भाषा आहे. सगळंच काय मी इथे सांगू शकत नाही, कारण की नाही माझं व्हायचं अपवित्र वाणी. त्यामुळं मला ज्या अर्थी म्हटलंय की पवित्र तो देह, त्याप्रमाणे कडू कारलं संस्कारानं गोड झालं, तसा हा अपवित्र देह नामसंकीर्तन